दोन माजी अध्यक्ष आहेत, वेणुताई, रामभाऊ, मंचावरचे सर्व मान्यवर, राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे पदाधिकारी, भावांनो आणि बहिणींनो, कालपासून म्हणजे काल 11:30 मला असं वाटतं 11:30ला काल सुरुवात झाली. काल 11:30 वाजेपासून ते आता 3 वाजेपर्यंत एखादी संघटना सर्वसाधारण सभा पार पाडते आहे असं तुमच्यापैकी कधी कोणी पाहिलंय का? कोणी पाहिलंय? मेळावा वेगळा, मागण्या वेगळ्या, निदर्शनं वेगळी, आंदोलनं वेगळी, आणि एका जागी बसून आपल्या संघटनेचा निर्णय घेणं, धोरण ठरवणं, ही प्रक्रिया आपल्याकडे पार पाडते. मला याचा आनंद आहे आणि माझ्या आयुष्यामधली खूप मोठी कमाई आहे असं मी समजतो की मला या संघटनेचं संस्थापक होता आलं. परमेश्वराचं, पांडुरंगाचं भाग्य राहिलं की 43 वर्ष ती संघटना मला पाहता आली, अनुभवता आली, आणि ती नव्या पिढीकडे जाताना मला बघता आली. हे माझं भाग्य. पाप पुण्य मला माहित नाही, पण गेल्या जन्मी काहीतरी पुण्य माझ्या हातून झालं असेल, कदाचित पाप झालं असेल, काहीतरी पुण्य झाल्याशिवाय मला हा असा योग येणार नाही. पाप पुण्याच्या वर माझा विश्वास नाही. जो दुसऱ्याची सेवा करतो ते पुण्य, जो दुसऱ्याला त्रास देतो ते पाप. एवढं साधी गोष्ट आहे माझी. तेव्हा ही संघटना घराघरात जाऊन मी सभासद पावत्या फाडलेल्या आहेत. आजही काही सभासद पावत्या आहेत की ज्या मी फाडलेल्या आहेत. घराघरातून काढून ताईने महिलांना मिटिंग आली, तिथून आज 60-70% महिला आपल्या संघटनेच्या सभासद आहेत. आणि तुमच्यातली एक महिला की जिचा जन्म संघटना सुरू व्हायच्या पुढे मागे झाला, ती आज या संघटनेची अध्यक्ष होते आमच्या समोर. याच्या एवढं चांगलं भाग्य काहीच नाही. ही पिढी, आपण सांगतो, सोनूंनी सांगितलं की पिढी, तर कितीतरी पिढ्या. नाहीतर माझ्यासारखं जर असतं, अनेक संघटना कशा झाल्या की ज्या संस्थापकांच्या बरोबरच गेल्या. मला आज आनंद आहे की माझी संघटना माझ्या बरोबर जाणार नाही. ती माझ्या नंतर शेकडो वर्ष याच पद्धतीने निश्चितपणे गतिमान राहील, वाढत राहील. आणि जे प्रश्न आपण आज घेतले ते प्रश्न चुटकीसारखे सुटतील. पुढच्या अधिवेशनापर्यंत प्रश्नच राहू नयेत. आधार कार्डचा, वन जमिनीचा, पिण्याच्या पाण्याचा, गावठाणाचा. पुढच्या 1 मे 2025 हे सगळे प्रश्न सुटतील. आणि आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी, आपल्या चांगल्या आरोग्यासाठी संघटना परत एकदा कंबर कसून विरोधामध्ये उभी राहील. कारण सरकार कधीही, कुठलंही सरकार असलं तरी जोपर्यंत आपण हट्टाने मागत नाही तोपर्यंत कोणी देणार नाही. मला आज आनंद याचा आहे की आदरणीय रामभाऊ, मी, वेणुबाई, ताई
आमची मावळती पिढी आहे, आम्ही फक्त मावळते अध्यक्ष नाही, आमची मावळती पिढी आहे. पण उगवत्या पिढीचे लोक हे अभ्यास करतात, ठराव मांडतात, त्याची तयारी करतात, त्याच्या चारही अंगाने बघतात. हे भाग्य एखाद्या संस्थापकाच्या डोळ्यासमोर व्हावं, हा त्याचा किती मोठा सन्मान आहे. मला तो आपण दिला. अतिशय अवघड अशी शेवटी मला तुम्ही निवडणूक निर्णय प्रक्रियेमध्ये आणलं. 1 वर्षापासून ही निवडीची प्रक्रिया सुरू आहे. 1 वर्षापासून सुरू आहे. मला असं वाटतं की जर खऱ्या अर्थाने लोकांचा सहभाग पाहिजे असेल आणि ती लोकशाही निर्माण व्हायची असेल तर त्यांचं शिक्षण होणं आवश्यक आहे. लोकांचं शिक्षण होणं आवश्यक आहे. आज कालपासून आपण म्हणून पाहिलं की या ठिकाणी आपण सर्वजण जे आहोत ते शिकतो. सभा कशी चालवायची ते शिकतो, बोलायचं कसं ते शिकतो, ठराव कसा मांडायचा ते शिकतो. आणि माझी खात्री आहे की कुठल्याही ठिकाणी तुम्ही गेलात तरी आपल्या संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यासारखं निखळ सोनं तुम्हाला कुठेही मिळणार नाही याची मी तुम्हाला खात्री. आपण मला खास करून विजय, बाळाराम, सुरेश, अशोक, रामभाऊ यांचा या संघटनेचा संस्थापक म्हणून मला तुमचं ऋण व्यक्त करेल. संस्थापकांना होणाऱ्या वेदना काय असतात, त्रास काय असतात ते संस्थापकांनाच माहिती असतं. की जे बाळ आपण जन्माला घातलं त्याचे हाल होताना काय झालं असेल याचं आपण पाहिलेलं आहे. मला आनंद असा आहे की ताईने आणि आम्ही राणीला जन्म देण्यापूर्वी विधायक संसद आणि श्रमजीवी संघटनेला जन्म दिला आणि ते बाळ 43 वर्षानंतर बाळसं घडतंय. नवी पिढी त्याच्यामध्ये येते आहे आणि यांच्यासारखे विजय, बाळाराम, अशोक, सुरेश, रामभाऊ सारखे लोक संघटनेच्या 75,000 सभासदांच्या वतीने विचार करतात आणि सहमतीला येतात. ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया विजय, अशोक, सुरेश, बाळाराम मला वाटतं तुम्ही समजून घेऊ. आणि दुसऱ्या कोणाला जर अशी संघटना चालवायची असेल तर सहमतीने कशी चालवायची याचा वस्तुपाठ, याचा धडा हा तुम्ही घालून दिलेला आहे. म्हणून मला या 5ही जणांना मनापासून धन्यवाद द्यायचे. आणि वेळ दिला तर मी निश्चितपणे या प्रक्रियेवर एक पुस्तक लिहू शकेन. संघटना कशी चालवावी याबद्दल, मी संघर्ष कसा करावेत याच्याबद्दल लिहिलंय, पण संघटना कशी चालवावी याच्याबद्दल मी लिहिलेलं नाही. पुढच्या पिढी करता माझे जे अनुभव आहेत ते लिहून जायला मला निश्चित आवडेल. मला नवीन अध्यक्षांना शुभेच्छा द्यायच्या, नवीन सर्व पदाधिकाऱ्यांना, लक्ष्मण भाऊ, दत्तू भाऊ, बाळाराम, विजय, सुरेश, अशोक, सर्व जिल्ह्यात तालुक्यांच्या प्रमुखांना मनापासून शुभेच्छा द्यायचे. ही जी संघटनेची तळपती तलवार आहे त्याला गंज लागू देऊ नका. सरकारशी संवादाचं आपण ठरवलेलं आहे, संवाद करू, पण संघर्षाला मागे वळू नका. आज प्रत्येकाला खिशात घालण्याची स्पर्धा लागलेली, प्रत्येकाला मॅनेज करण्याची पद्धत लागलेली आहे, मांडवळी करण्याची पद्धत लागलेली. तुम्ही आपल्या कातकरींसाठी, गोरगरिबांसाठी, वंचितांसाठी, दुर्बलांसाठी संघटनेचा जो 43 वर्षाचा इतिहास आहे, कणखरपणा, तो कणखरपणा जरा सुद्धा कमी होऊ देऊ नका.
तुमचे संपूर्ण संघ हा नव्या दमाचा आहे, नव्या युगाचा आहे. त्या नव्या युगाचा वेध घेऊन नवे कार्यक्रम आखून नव्या पद्धतीचे आंदोलन करून आपण गरीबातल्या गरीब माणसाला न्याय मिळवून देऊ. खरं स्वातंत्र्य आपल्याला त्यांच्या दारापर्यंत पोहोचवायचं आहे, त्याचं भान आपण ठेवू. म्हणून सीता तू म्हणालीस ते योग्य आहे. हे मान नाही, हे पद नाही, ही मोठी जबाबदारी आहे आणि तुम्ही सर्वांनी या जबाबदाऱ्या घेतल्या, याचा मला अतिशय आनंद आहे. अशाच जबाबदाऱ्या घेऊन एकमेकांना समजून घ्या. माझं तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना विनंती, एकमेकांना समजून घ्या. ज्याचं मत आपल्याला पटत नसेल त्याचं मत सुद्धा समजून घ्या आणि त्याला समजावून द्या. एक तर त्यांनी आपल्याला समजावून द्यावं, नाहीतर आपण त्याला समजावून द्यावं. यालाच सहमतीकडे जाता येतं, नाही तर जाता येत नाही. माझं ते मी खरं करीन असं म्हणून सहमतीकडे जाता येत नाही. तुझं मी ऐकणारच नाही असं म्हणून सुद्धा सहमतीकडे जाता येत नाही. हा साधा नियम आहे, परंतु हा आपण पाळाल, संघटना तेजस्वी कराल. अशीच अधिवेशन, असेच वार्षिक सभा माझ्या आयुष्यामध्ये अजून मला बघता यावं. मी त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन की हेच वातावरण, हाच उत्साह, हीच पद्धत अशी संघटनेत चालू राहावी, ती वर्षानुवर्ष मला बघता यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या जीवनामध्ये आनंद यावा, सुख यावं म्हणून प्रार्थना करतो. आणि एकच सांगेन की संघटना माझा श्वास आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासातून सुद्धा संघटनाच असेल. माझा प्राण आहे. त्या संघटनेवर आपण सर्वांनी मनापासून प्रेम करतात, असंच प्रेम करत राहा. संघटनेशिवाय आपण शून्य आहोत याचं भान मला आहे. मी नेहमी सांगतो की विवेक पंडित मधून संघटना वजा करा, काहीही शिल्लक राहणार नाही. पण जेव्हा एक संघटना माझ्या पुढे राहते तेव्हा विवेक पंडित शून्याचा 10 होतो. ही किंमत आपली संघटना आपल्याला मिळवून देते, याचं भान आपण सर्वांनी ठेवावं. मी कितीही मोठा झालो तरी संघटना माझ्यापेक्षा मोठी राहिली पाहिजे याचं भान आपण सर्वजण ठेवतात. असंच ठेवा आणि दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई जिंकण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जिंदाबाद.